नमस्कार. आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये पुन्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण चौथा अध्याय सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. त्याच्या आधी थोडासा आपण जो अध्याय तिसरा पाहिला, त्याविषयी थोडंसं एक पुन्हा रिव्हिजन करूया. आणि ओव्हरऑलच गीतेचं जे एक मजा आहे ती पण थोडीशी बघूया. कर्मयोगामध्ये कृष्णाने सांगितलं, म्हणजे आपण बघितलं की कृष्णाने आपल्याला जो उपदेश दिला तो आपण ऐकला. पण अर्जुनासाठी सुद्धा काहीतरी उपदेश पर्सनली होता का त्याच्यामध्ये? तर डेफिनेटली होता. त्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. थोडंसं गमतीशीर आहे म्हणून सांगते. सी बेसिकली दुसरा अध्याय जो गीतेचा आहे तो आहे सॉरी, पहिला अध्याय जो आहे तो आहे अर्जुन विषाद योग, ज्याच्यामध्ये जेव्हा समोर सगळे आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले स्नेही असे समोर असतात युद्धाच्या प्रसंगी, तेव्हा अर्जुन गडबडतो, अर्जुन घाबरतो, अर्जुनाला भीती पण वाटते की ह्या सगळ्यांना जर का माझ्या हातून मरण आलं तर मला याचं कर्मफल काय मिळेल. अशा अनेक विचारांनी तो कन्फ्युज असतो आणि म्हणतो की मी युद्ध नाही करणार. तेव्हा एक श्लोक आहे, तो असं म्हणतो कृष्णाला, नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. हा पहिल्या अध्यायातला श्लोक आहे. अर्जुन कृष्णाला असं म्हणतो. आणि कृष्ण म्हणजे सांख्य योगामध्ये त्याला कृष्ण एक गायडन्स देतो, पण कर्मयोगामध्ये जेव्हा आपण बघितलं त्यावेळी कृष्णाचा एक सल्ला असा आहे, मुळात अर्जुन व्यथित का होतो किंवा त्याला भीती का वाटते, तो कन्फ्युजन मध्ये का जातो? कारण एक छोटी गोष्ट सांगते मी, म्हणजे पांडवांच्या आयुष्यातली ही गोष्ट आहे की ज्यावेळी पांडव अतिशय तरुण होते, नुकतंच त्यांचं प्रशिक्षण कंप्लीट झालं आणि धर्मराजाची पॉप्युलॅरिटी, युधिष्ठिराची पॉप्युलॅरिटी वाढत होती, कारण तो अनेक समाजाला उपयोगी अशी कामं करत होता आणि त्याला घोषित पण केलं होतं राजकुमार म्हणून, किंवा पुढचा जो उत्तराधिकारी आहे तो म्हणून युधिष्ठिराला घोषित पण केलेलं असतं. परंतु दुर्योधनाला हे मान्य नसतं. त्याला सत्ता हवी असते, म्हणून तो काही ना काहीतरी योजना करत असतो. सो अशाच एका योजनेमध्ये तो वारणावरतला सगळ्या पांडवांना त्यांच्या मातेसह पाठवतो. तिथला एक पुरोचन नावाचा गेस्ट असतो किंवा एक आर्किटेक्ट असतो, तो यांना निमंत्रण देतो आणि एक स्पेशल पॅलेस तयार करतो. तिथे पांडव राहत असतात आणि तिथे त्या पॅलेसमध्ये काहीतरी घातपात करावा अशी एक योजना दुर्योधनाने शकुनी सोबत बनवलेली असते. परंतु विदुर म्हणजे अर्जुनाचे किंवा धर्मराजांचे काका भीष्मांचे जे बंधू असतात, ते एक संदेश पाठवतात युधिष्ठिराला की हत्तीला बंद राजवाड्यात ठेवलेलं आहे आणि हत्तीने जंगलात जाणं गरजेचं आहे, खुल्या रानात जाणं गरजेचं आहे, असा एक संदेश ते पाठवतात. त्या संदेशावरनं युधिष्ठिर आणि पाचही पांडवांना हिंट मिळते आणि ते एक टनेल तयार करतात त्या राजवाड्यापासून, जो पॅलेस बांधलेला असतो त्यांच्या स्वागतासाठी. आणि ज्या दिवशी तो राजवाडा पेटवला जातो, तो लाखेचा राजवाडा असतो, जे पटकन हायली इन्फ्लेमेबल मटेरियल आहे त्याचं बनवलेलं असतं. त्या दिवशी ऑलरेडी पांडव तिथून निघून गेलेले असतात वनामध्ये. सो जेव्हा अशी व्यक्ती डोळ्यासमोर येते की जिने माझ्यासोबत माझ्या संपूर्ण कुटुंबाचा नाश होईल असे प्लॅन्स केले होते, जीवावरती हल्ले केले होते, अशा व्यक्तीला
आपण माफ करणे किंवा तिला समजून घेऊन तिच्याशी युद्ध न करणे हे अर्जुनाला पण जमत नसतं. तो असंच म्हणतो, मनामध्ये ते असंच असतं की का याने असं केलं, परंतु मला माझ्या कर्मफलांची चिंता आहे म्हणून मी हे युद्ध करत नाही. तर तेव्हा कर्मयोगामधला जो श्लोक आहे तो आहे, तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हा आपण बघितला आहे श्लोक. याचा अर्थ असा आहे, कृष्ण अर्जुनाला सांगतो की दुर्योधन असा का वागला, तर त्याच्यामध्ये तमोगुण जास्त आहे म्हणून तो असा वागला. सो त्याच्या वागण्याची कारणमीमांसा जाणण्यामध्ये तू वेळ व्यर्थ वाया घालवू नकोस. आणि दुसरं असं आहे की वरकरणी तुला असं वाटतंय की मी याला माफ करू शकेल, पण ते तू करू शकणार नाही. म्हणजे वरकरणी आपण फक्त दाखवायचं की मी शांत आहे, पण आतून तो अग्नी धुमसतो आहे, हे करणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. कर्मयोगामध्ये जो एक श्लोक आहे तो असा आहे की इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितो तयोर्नवशमागच्छेत तव्यस्य परिपंथिनौ. म्हणजे हा जो पाथ आहे, हा जो मार्ग आहे, की आपल्या मनामध्ये तर सल आहे, मनामध्ये तर राग आहे, मनामध्ये तर आपल्या द्वेष आहे, पण वरकरणी आपण फक्त दिखाव्यासाठी चांगलं वागतोय. हा पंथ, हा मार्ग ज्ञानाकडे घेऊन जाणारा नाही. आणि म्हणूनच अशा प्रसंगी ज्यावेळी अर्जुना तुला असे प्रसंग येतील, त्यावेळी जे धर्माप्रमाणे गोष्ट आहे, म्हणजे तुझ्या समोर या क्षणी दुर्योधन एक शत्रू म्हणून उभा आहे आणि जो अधर्माच्या बाजूने तुझ्याशी युद्ध करू इच्छितो आहे, आणि म्हणून धर्माच्या बाजूने युद्ध करायचं म्हणून तू युद्ध कर. म्हणजे पुढचा जो श्लोक आहे कर्मयोगातला तो असाच आहे, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजे हे करताना जरी तुझ्या हातून दुर्योधनाला मृत्यू आला, तुझ्या मित्रांना मृत्यू आला, तुझ्या स्नेहांना जरी तुझ्या हातून मृत्यू आला, तरी सुद्धा तुझं कर्मफल हे बिघडत नाही, कारण तू तुझा धर्म निभावतो आहेस. तुझी पर्सनल दुश्मनी त्या माणसाबरोबर नाहीये. यू आर नॉट वॉरिंग विथ दुर्योधन, यू आर नॉट वॉरिंग विथ सम पर्सन. तू अधर्माच्या विरुद्ध युद्ध करतोय आणि जी व्यक्ती समोर आहे ती एक निमित्त आहे आणि तू सुद्धा एक निमित्त आहेस. त्यामुळे तुझ्या कर्मफलामध्ये काहीतरी बाधा येणं किंवा कर्मफलामुळे कुठेतरी तुला त्रास होणं हे होणार नाही, हा विश्वास ठेव. असं कृष्णाने अर्जुनाला पर्सनली पण सांगितलं या युद्धभूमीमध्ये. आणि कर्मयोगाचा पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये पण अर्जुन कृष्णाला विचारतो. म्हणजे पहिलाच श्लोक असा आहे, ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान्यो जयसी केशव. अर्जुन कृष्णाला विचारतो की कृष्णा, तू मला असं सांगितलं, तू ज्येष्ठ आहेस, म्हणजे जायसी ज्येष्ठ आहेत, तर तू मला जे सांगितलं की बुद्धी ही खूप वरच्या लेवलची गोष्ट आहे आणि बुद्धीचा उपयोग केवळ आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करणं हे योग्य नाही. तरी सुद्धा तू मला सांगतोय की तू युद्ध कर. तू ही जी तुझी गोल जे आहे, म्हणजे बुद्धीचा वापर आपले फक्त गोल्स कंप्लीट करण्यासाठी करणं करेक्ट नाहीये असं एकीकडे तू मला सांगतोय, आणि दुसरीकडे तू मला असं सांगतोय की तुझं गोल आता आहे की तुला हे युद्ध करायचंय, ते जिंकायचं आहे. तर हे कसं काय, म्हणजे हे मला कळत नाहीये. आय एम कन्फ्युज्ड हिअर. आणि याचा शेवट जो आहे कर्मयोगाचा, तो शेवटचे जे 2 श्लोक आहेत ते असं आहे की इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धियो बुद्धे परतस्तु सः एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्.
तर कृष्ण अर्जुनाला सांगतो की बुद्धीचा वापर स्वतःच्या गोल्स कंप्लीट करण्यासाठी वापरत राहणे हे मनुष्य असा सुद्धा करतो, म्हणजे तू सुद्धा हे करणारच आहेस. पण हे करता करता कुठेतरी आपल्याला ही जाणीव होणं की माझ्या इच्छांपेक्षा माझ्या इच्छा ज्या आहेत त्या माझ्या मनाशी निगडीत आहेत. पण माझ्या मनापेक्षा सूक्ष्म, माझ्या मनापेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धी. आणि या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे ते म्हणजे ज्ञान. तर मग ज्यावेळी आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपले गोल्स कंप्लीट करण्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा वापर करणार आहोत, त्यावेळी कुठेतरी हा अवेअरनेस सुद्धा तू डोक्यामध्ये ठेव अर्जुना, की इच्छा या इच्छा कंप्लीट करत राहणे, याच्यात जर का आपण अडकलो, तर मला अ, मी कोण आहे? माझा स्वामी कोण आहे? याबद्दल आपण अनभिज्ञ राहू शकतो. याबद्दल आपण दूर राहू शकतो. सो बेसिकली यू हॅव टू अंडरस्टँड, यू हॅव टू बिकम अवेअर की इच्छा पूर्ण होणे, गोल्स पूर्ण होणे हा एक पार्ट आहे कर्मयोगाचा. पण त्या करता करता त्या इच्छांमध्ये इतकं वाहवत जाणे, की आपण या अवेअरनेसपासून दूर जाऊ, की माझा स्वामी म्हणजे माझा स्वामी म्हणजे माझा आत्मा आहे. हे करणं आपण कुठेतरी टाळायला पाहिजे आणि इथे तुम्हाला कर्मयोग ज्यावेळी तुम्ही फॉलो करता, म्हणजे आपण सगळेच वर्ल्डली लाईफ जगणारे आहोत. सो कर्मयोग फॉलो करताना आपण सगळेच जण आपले गोल्स कंप्लीट करणे हे सगळं करतच असतो. परंतु बेसिक स्टेप काय आहे कर्मयोगामध्ये? तर ॲट ही जाणीव होणे, की फक्त माझे गोल्स कंप्लीट होणं एवढाच अ, माझ्या जीवनाचा उद्देश नाहीये. कारण माझा स्वामी माझं मन नाहीये, तर माझा स्वामी आहे माझा आत्मा. आणि हा आत्मा जो आहे हा युनिव्हर्सल चैतन्याचा एक भाग आहे. मला परमात्म्याशी एकरूप होणं, त्याच्यासाठी काहीतरी करणं, हे माझं हायर गोल असलं पाहिजे. सो आय शुड बी ऑल्वेज अवेअर अबाउट माय हायर गोल्स. सो अर्जुनाला त्याने सांगितलं, की अवेअरनेस क्रिएट होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही कर्मयोग फॉलो करता तेव्हा. एक छोटीशी गोष्ट मला इथे आठवते आहे. एक कलाकार होता, जो तलवारी आणि शस्त्र बनवणारा होता. त्याच्याकडे एकदा एक व्यापारी आला आणि त्याने एक तलवार त्याच्याकडनं बनवून घेतली आणि त्याला पैसे दिले नाही आणि खोटं बोलला. मग हा बिचारा जो कलाकार आहे, हा बिरबलाकडे गेला आणि त्याने तक्रार केली. म्हणला, की असं-असं झालंय आणि मला याने पैसे दिलेच नाहीत आणि वरनं खोटं बोलतोय. तर बिरबल म्हणाला, "ठीक आहे, आपण राजाकडे जाऊ." आणि त्याने आदेश दिला. त्या व्यापाऱ्याला पण तेव्हाच राजाकडे बोलावलं. तेव्हा त्या व्यापाऱ्याने असं तिथे दाखवलं, की मी ह्याला पैसे दिले आहेत आणि माझ्याकडे एव्हिडन्स पण आहे. माझ्याकडे 3 साक्षीदार आहेत, जे ही साक्ष देऊ शकतात, की मी ह्याला पैसे दिलेत म्हणून. ते तिन्ही साक्षीदार ऑफ कोर्स व्यापाऱ्याच्या बाजूने म्हणतात, की येस आम्ही बघितलं आहे, याने याला 100 सुवर्ण मुद्रा दिल्या. त्यावेळी बिरबलाने हा गुंता असा सोडवला, की त्याने प्रत्येक विटनेसला वेगवेगळं क्वेशनिंगला घेतलं आणि विचारलं, की तुम्ही बघितलं प्रत्यक्ष देताना 100 सुवर्ण मुद्रा, तर त्या कशा त्यांनी दिल्या? तर एकाने सांगितलं, की त्यांनी एका बटव्यात, रेड बटव्यामध्ये बांधून त्याला दिल्या. दुसरा म्हणाला त्याने एका बॉक्समध्ये दिल्या. तिसरा म्हणाला एक थाळी होती त्याच्यावरती कव्हर होतं, त्या थाळीमध्ये त्याने दिल्या सुवर्णमुद्रा. सो प्रत्येकाचं जे कथन आहे हे वेगवेगळं होतं. ऑफ कोर्स तो व्यापारी फसवत होता त्या कलाकाराला. त्या कलाकाराला न्याय बिरबलाने मिळवून दिला. परंतु इथे आपण काय बोध घेतला पाहिजे, तर बिरबलाने त्याच्या बुद्धीचा वापर न्याय सुदृढ व्हावा, न्यायव्यवस्था स्ट्राँग व्हावी यासाठी कायम केला आणि म्हणूनच आजही तो बुद्धिमानांच्या यादीमध्ये बिरबल हा अग्रेसर आहे.
वेरॅज व्यापारी जो होता त्याने आपल्याकडे जे पैसे आहेत, आपल्याकडे जी शक्ती आहे, त्याचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केला. म्हणजे स्वतःच्या लोअर गोल्सकडे तो जास्त झुकलेला होता. आणि इथेच ज्ञानकर्म संन्यास योग होतो, कारण की व्यापारी हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्किल्ड होता, कुठल्या ना कुठल्या प्रकारचं नॉलेज त्याने गेन केलं होतं आणि म्हणूनच त्याच्याकडे संपत्ती साठली होती. पण ह्या संपत्तीसोबत किंवा ह्या ज्ञानासोबत जसं आपण कर्मयोगामध्ये मार्ग आपला क्रमतो, तसंच प्रत्येकाकडे काही ना काही प्रकारचं ज्ञान जमा होतं, काही प्रकारचे स्किल सेट्स जमा होतात. परंतु हे स्किल सेट्स आपल्याला ज्ञानापासून दूर नेणारे आहेत का? न्यायाच्या मार्गावरती नेणारे आहेत का? धर्माच्या मार्गावरती नेणारे आहेत का? यासाठी ज्ञान कर्म संन्यास योग फॉलो करणं हे अतिशय आवश्यक होतं एका कर्मयोग्याला. तो कर्मयोगातनं ज्ञान कर्मयोगामध्ये प्रवेश करताना फर्स्टली आपण अवेअर असणं गरजेचं आहे, की माझा स्वामी कोण आहे? माझी बुद्धी ही माझ्या स्वामीला शोधण्यासाठी किंवा माझ्या आत्म्याचा जो एक अवेअरनेस आहे, त्यासाठी माझी बुद्धी काम करतेय का? माझं एनालिसिस काम करतंय का? हे योग्याने कुठे ना कुठे याबद्दल अवेअर असणं गरजेचं आहे. आणि मग ज्ञान कर्म संन्यास योग सुरू होतो. जिथे पहिला श्लोक जो आहे तो असा आहे, ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्रीभगवानुवाच इमौ विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला, कृष्ण आपल्याला पण सांगतोय की ज्ञान कर्म संन्यास योग हा जो मार्ग आहे, हे जे ज्ञान आहे, हे फक्त भगवद्गीतेमध्ये नाहीये. हे अनादी कालापासून आलेलं सायन्स आहे, जे मी सूर्याला विवस्वान याला सांगितलं. इमं विवस्वते योगम या ज्ञानाबद्दल मी सूर्याला मार्गदर्शन केलं. सूर्याने मनुला मार्गदर्शन केलं आणि मनुने इक्ष्वाकुला मार्गदर्शन केलं. असा हा इतका अनादी कालापासून चालत आलेला योग आहे. आता मनु म्हणजे कोण? तर मनु म्हणजे जसं हिंदू मायथॉलॉजीमध्ये आपण बघतो, तर एक टाइम जो कॅल्क्युलेट केला जातो, त्याचं जे एक परिमाण आहे त्याला कल्प असं म्हणतात. एक कल्प. एका कल्पामध्ये अब्जावधी वर्ष असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे मन्वंतर पण असतात, जे कोटी कोटी वर्षांचे असतात. 360 कोटी वर्षांचं एक मन्वंतर असतं आणि प्रत्येक मन्वंतरामध्ये जो रुलिंग किंग असतो त्याला मनु असं म्हणलेलं आहे हिंदू मायथॉलॉजीमध्ये. आता सध्या जो आहे तो वैवस्वत मनु असं आपण मानलं जातं, 7वा मनु. सो हे 7वं मन्वंतर आहे या कल्पाचं असं. सो बेसिकली मनुला प्रोजेनिटर म्हणलेलं आहे. कारण मानव म्हणजे मनूचा मुलगा म्हणजे मानव. मनुष्य म्हणजे परत मनूचा मुलगा म्हणजे मनुष्य. सो मनुष्य, मानव हा शब्दच मनूपासून आलेला आहे. आणि मनू बद्दल एक स्टोरी बऱ्यापैकी लोकांनी ऐकलेली अशी आहे, की तो का प्रोजेनिटर आहे? तर अशी स्टोरी आहे, की एकदा जेव्हा प्रलय झाला, तेव्हा मनूने एक नौका केली आणि त्याच्यामध्ये त्याची स्वतःची संपूर्ण फॅमिली, सप्तर्षी, जगातल्या सगळ्या स्पेसिसची एक प्राणी किंवा वनस्पती असं त्याने ठेवलं आणि या प्रलयातून वाचण्यासाठी विष्णूच्या मत्स्य अवताराने त्याला मदत केली. त्यामुळे प्रलय झाल्यानंतर सुद्धा सृष्टी कायम राहिली. सृष्टीमधले प्राणी, पक्षी, वनस्पती सगळं हे कायम राहिलं. ऋषी होते त्यामुळे ज्ञान सुद्धा कायम राहिलं. मनुष्य होता
त्यामुळे आपल्यासारखी लोक जी मी कोण आहे हे जाणण्यासाठी प्रयत्न करू शकतात अशी लोक सुद्धा त्या नौकेमध्ये होती. म्हणून मनूला प्रोजेनिटर म्हणलेलं आहे. सर्व मानव जातीचा निर्माता म्हणजे मनू. आणि मनू जो आहे त्याला असं एका दृष्टीने पाहिलं तर ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असं म्हणून सुद्धा मनूला ओळखलं जातं. आपण ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माता म्हणतो. तर या मनूने इक्ष्वाकूला सांगितलं. इक्ष्वाकू डिनॅस्टी ही ऐकली असेल आपण, की इक्ष्वाकू हा जो एक राजघराणं होतं हे सूर्यवंशी होतं. म्हणजे ते सूर्याला मानणारे होते किंवा सूर्य हा त्यांचा पिता होता. आणि ह्या डायनॅस्टीमध्ये अनेक थोर राजे होते. म्हणजे इक्ष्वाकू होता, मांधात्री होता, त्यानंतर रघुराजा होता, हरिश्चंद्र होता, राजा भगीरथ होता, दशरथ होता आणि श्री रामचंद्र सुद्धा इक्ष्वाकू डिनॅस्टीचेच रुलर होते. सो मनूने इक्ष्वाकूला सांगितलं, म्हणजे मेजर जी डिनॅस्टी होती त्या डिनॅस्टीच्या राजाला, रुलरला मनूने हे ज्ञान सांगितलं असं पहिल्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे. मग पुढचा श्लोक असा आहे की एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. कृष्ण म्हणाला की असं हे जे ज्ञान आहे हे परंपरेनुसार चालत आलेलं आहे आणि परंपरेला महत्व आहे बरं का. आपण ज्यावेळी आता आजकाल आपण Googleवरती किंवा वेगवेगळ्या ॲप्सवरती सर्च करतो. त्यावेळी आपण बघतो की ह्या पर्टिक्युलर प्रॉडक्टला, ह्या पर्टिक्युलर सर्व्हिसला कोणी किती पॉइंट्स दिलेत. म्हणजे ही हिस्ट्री झालेली आहे, ही परंपरा झालेली आहे. आणि त्या पॉइंट्सवरनं आपण जज करतो की आपण ही सर्व्हिस घ्यावी का? आपण हे प्रॉडक्ट घ्यावं का? किंवा अगदी अजून एक साधं उदाहरण म्हणजे आपण बघितलं तर आपण खूप गोष्टी अशा करतो ज्या आपली आजी करत होती, आजोबा करत होते. बिकॉज आपण तिथे विश्वास आधी येतो. परंपरेमध्ये विश्वास आधी येतो आणि लॉजिक हे नंतर येतं. म्हणजे रोज संध्याकाळी दिवा लावायचा हे माझी आजी करत होती, माझे आजोबा करतात, माझ्या घरातली मोठी मंडळी करतात, मग मी पण करते. सो विश्वास आपण आधी ठेवतो आणि मग का लावायचा दिवा संध्याकाळी हे लॉजिक नंतर येतं. सो परंपरेची ही एक गंमत आहे. परंपरेची ही एक आपण ज्याला म्हणू की एक त्याला कुठेतरी विश्वासाचं एक फार मोठं देणं आहे परंपरेमध्ये. सो हे जी परंपरा आहे, सो परंपरेनुसार चालत आलेलं हे ज्ञान आहे. परंतु मध्ये कधी-कधी म्हणजे सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. परंतप म्हणजे अर्जुन. परंतप म्हणजे जो इतरांना, शत्रूला त्रास देणारा आहे तो परंतप असं म्हणून अर्जुन. तर कृष्ण असं म्हणतो की कालानुसार काही-काही वेळा हे ज्ञान जे आहे हे करप्ट होतं किंवा ते बरोबर रीतीने पोहोचवलं जात नाही किंवा योग्य रीतीने पोहोचवलं जात नाही. अशा काही-काही गोष्टी मध्ये घडल्या असू शकतात आणि म्हणूनच पुढचा श्लोक आहे, स एवायं मया तेज्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं एतदुत्तमम्. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, की हे असं झालेलं आहे, त्यामुळे मी तुला हे ज्ञान आज परत सांगतोय बिकॉज तू माझा केवळ भक्त नाहीयेस, तर तू माझा सखा सुद्धा आहेस. तू माझा मित्र पण आहेस. सो कृष्ण आपल्याला पण म्हणतोय, "यू बिकम माय फ्रेंड." आणि हे जे ज्ञान आहे, हे तू पूर्णतः मोकळेपणाने, पूर्णतः ब्रॉड माइंडने ॲब्सॉर्ब कर. डोंट लुक ॲट इट फ्रॉम अ बायस्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याला ब्रॉड माइंडने, ओपन माइंडने बघा. म्हणजे आपण जर बघितलं तर आपले जे स्कूल फ्रेंड्स आहेत, आपले जे लहानपणीचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत आपण जसे आहोत तसे वागू शकतो. आपल्याला काही प्रिटेन्सेस करावे लागत नाही. कारण आपलं मन त्यावेळी पूर्णतः खुलं असतं. आपलं मन हे बंद नसतं, विथ प्रेज्युडाइज नसतं. बिकॉज वी नो दॅट पर्सन की हा असा आहे आणि आपण त्याला ॲक्सेप्ट केलेलं असतं.
की ही व्यक्ती अशी आहे, आणि त्यांनी सुद्धा आपल्याला ऍक्सेप्ट केलेलं असतं की ही व्यक्ती अशी आहे. सो म्हणून कृष्ण अर्जुनाला म्हणतो की तू माझा फक्त भक्त नाहीयेस, तू माझा सखा सुद्धा आहेस, तू माझा मित्र आहेस, तू मला मित्राप्रमाणे माझ्याशी तू कुठल्याही प्रेजुडाईज न ठेवता अनेक गोष्टी मला विचारतोस, म्हणून मी तुझ्यासोबत हे ज्ञान शेअर करतोय. म्हणजे संपूर्ण कुरुक्षेत्रामध्ये ज्यावेळी युद्ध चालू होतं किंवा युद्ध सुरू होणार होतं त्यापूर्वी कृष्णाने हा उपदेश केवळ अर्जुनाला केला, त्याच्या रथावरती. का? कारण त्याचं कारण हे आहे की तो केवळ त्याचा भक्त नव्हता, तर तो त्याचा सखा सुद्धा होता, तो त्याला फ्रेंड म्हणून सुद्धा मानत होता. त्याचा विश्वास तेवढा होता कृष्णावरती, एका मित्राचा जसा असतो तसा. पण पुढचा जो श्लोक आहे तो अर्जुन उवाच आहे. म्हणजे अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला, हे कृष्णाने सांगितल्यानंतर की बाबा हे जे नॉलेज आहे हे अनेक वर्षांपासून, अनेक आधी कालापासून चालत आलेलं आहे, आणि ते मी बिकॉज काळाच्या ओघामध्ये काही काही गोष्टी या नष्ट होतात किंवा त्यांचं स्वरूप जसं आहे तसं राहत नाही. त्यामुळे त्या नव्याने किंवा चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करणं गरजेचं असतं, जे मी तुला आत्ता सांगतो आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनाने विचारलं, अगेन विथ इनोसन्स. तो काय म्हणतो, अपरम भवतो जन्म पराय जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान्त्वमादौ प्रोक्तवानिति. तो असं म्हणतो की कृष्णा, तुझा जन्म हा अलीकडच्या काळातला आहे. अपरम म्हणजे अलीकडच्या काळातला तुझा जन्म आहे. वेराज सूर्य विवस्वान जो आहे हा अनादी कालापासून आहे. मग तू असं का म्हणतो की तू आधी सूर्याला सांगितला, मग सूर्याने मनुला सांगितला. हा क्रम काही माझ्या लक्षात येत नाहीये, असं अर्जुन म्हणाला. कन्फ्युजन होतं त्याचं. मग पुढचा श्लोक आहे तो आहे श्री भगवान वाच, बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, तुझा प्रश्न बरोबर आहे. तू माझं फक्त ह्या जन्मातलं रूप पाहिलेलं आहेस, पण माझे अनेक जन्म झालेले आहेत, तुझे सुद्धा अनेक जन्म झालेले आहेत. मला सगळे माझे जन्म, जे अनादी कालापासून माझे जन्म आहेत, ते मला सगळे ज्ञात आहेत. नत्वम वेत्थ परंतप, म्हणजे मी हे जाणतो की माझे कोणते कोणते आतापर्यंत जन्म झालेले आहेत, परंतु तू ह्युमन बिंग म्हणून जन्माला आलेला आहेस. त्यावेळी मनुष्याला विस्मरण लाभतं, विस्मरणाची एक किमया नेचर देतं, ज्याच्यामध्ये तुमचे पहिले सगळे जन्मांची जी स्मृती आहे ती निघून जाते, किंवा ती इतकी छोटी होते की तुमच्या अगदी तुम्ही खूप आतमध्ये जाऊन छेडलं तर, आता म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे अशी टेक्निक्स जे मंडळी करतात त्यांना कदाचित तिथे पोहोचणं शक्य होऊ शकतं. अन्यथा या जन्मामध्ये आपल्याला मागच्या जन्मांचे जे स्मृती आहेत या सगळ्या आपल्या लुप्त झालेल्या असतात, किंवा त्या इतक्या सूक्ष्म स्वरूपात असतात की त्या आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला त्याबद्दल कुठल्याही प्रकारे त्या इंटरफिअर करत नाही किंवा इन्फ्लुअन्स करत नाही. पुढचा श्लोक असा आहे की अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. तेच गोष्ट पुढे कृष्ण सांगतो आहे की जसं माझे जन्म आहेत, तुझे जन्म आहेत, तर मुळात मी आत्मा आहे, मी परमतत्व आहे, ज्याला जन्म म्हणजे ज्याला या देहाचं बंधन नाहीये, ज्याला कुठलाही जन्म हा बांधून ठेवू शकत नाही, असा मी आजन्म आहे. आणि या जन्मातनं पुढच्या जन्मात जाताना हा जो आत्मा आहे हा पुढच्या देहामध्ये जातो. सो देहाशी निगडित सुख आणि दुःख
ही मला बांधून ठेवू शकत नाहीत, परंतु जो मनुष्य सामान्य आहे, ज्याला अवेअरनेस नाहीये, अशा व्यक्तीला असं वाटतं की हा जो जन्म आहे माझा, हाच जन्म आहे. याच जन्मामध्ये मला जे काही मजा करायची आहे ती करायची आहे. याच जन्मामध्ये मला सगळं खायचं आहे, सगळा उपभोग घ्यायचा आहे, सगळी ऐश्वर्य ही उपभोगून घ्यायची आहेत. आणि या सगळ्या गोष्टी करताना मनुष्य ज्ञानापासून, अवेअरनेस पासून की मी कोण आहे, माझा स्वामी कोण आहे, यापासनं दूर जाऊ लागतो. सो कृष्ण म्हणतो इथे पण तू सावध व्हायला सुरुवात कर, की तुझा हा जन्म पहिला नाहीये. अनेक जन्मांनंतर तुला हा जन्म मिळालाय, जिथे कृष्ण तुला ज्ञान सांगतो आहे परत. सो हा जन्म तू वाया घालवू नकोस. या जन्मामध्ये तरी स्वतःचं तू उत्थान कर. या जन्मामध्ये तरी तू स्वतःला अपग्रेड कर. बिकम अवेअर. ह्या जन्मामध्ये तरी अवेअर व्हायचा प्रयत्न कर. तरच तू स्वतःला कुठेतरी एका हायर गोलकडे नेणं, स्पिरिच्युअली इव्हॉल्व होणं, याकडे घेऊन जाऊ शकतील. पुढचा श्लोक असा आहे, हा खूपच पॉप्युलर श्लोक आहे. पुढचे दोन्ही जे आहेत ते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की माझेही अनेक जन्म झालेले आहेत, तुझेही अनेक जन्म झालेले आहेत. आपल्या दोघांच्या जन्मांमध्ये फरक काय आहे, तर मी अवेअर आहे. प्रत्येक जन्मामध्ये मी अवेअर आहे की माझा स्वामी कोण आहे, आत्मा आहे. आणि मला धर्माच्या बाजूने कायम पुष्टी करायची आहे किंवा धर्म मार्गावरती मला सतत चालत राहायचं आहे, याबद्दल मला अवेअरनेस आहे. व्हेअरएज मनुष्याला असं होतं की आपले मटेरियल गोल्स कंप्लीट करणे याच्या पलीकडे काहीच दिसत नाही. आणि जसं आपण बघितलं की मटेरियल गोल्स अचीव्ह करताना आपण नॉलेज गेन करतो, आपण स्किल सेट जमा करतो, मटेरियलिस्टिक नॉलेज आपल्याला भरपूर मिळतं. पण ह्यातनं काय होतं? ह्यातनं अहंकार वाढतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला एक सामाजिक प्रतिष्ठा लाभते, जिच्याबद्दल आपल्याला ताठा असतो. प्रत्येक मनुष्याला ताठा असतो. तो कोणीही असो. म्हणजे त्यासाठी तुम्ही मल्टी बिलियनियर असणं गरजेचं नाहीये. ज्याच्याकडे अगदी आज जगण्यापुरते पैसे आहेत, आजच्या खाण्यापिण्यापुरते पैसे आहेत, अशा मनुष्याला पण ताठा असतो. सो हा ताठा जो आहे, हा जो गर्व आहे, हा जो अहंकार आहे, यामुळे आपण सतत इच्छांमध्ये वाहवत जातो आणि या इच्छांमध्ये वाहवत जाता जाता असं होतं की आपण कुठेतरी अधर्माच्या मार्गावरती चालू लागतो. आणि मग ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो, ज्यावेळी नीतिमूल्यांचा ऱ्हास होतो, अशी परिस्थिती उद्भवते की नीतिमूल्य राहिलेलीच नाहीये. जी परिस्थिती आज सुद्धा आपण समाजामध्ये बघतो आहे. त्यावेळी मी जन्म घेतो असं कृष्णाने सांगितलंय. मी जन्म का घेतो? म्हणजे मनुष्य का जन्म घेतो? तर माझ्या मागच्या जन्मीच्या इच्छा ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहे, म्हणून मनुष्य जन्म ह्या जन्मात घेतलेला असतो. व्हेअरएज कृष्णाचा जन्म, दैवी जन्म, विष्णूचे जे अवतार आहेत, ते काही ना काहीतरी धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे ज्यावेळी नीतिमूल्यांचा पूर्ण ऱ्हास होतो, न्यायाबद्दल कोणालाही कास उरत नाही. धर्म म्हणजे आपुलकी, ॲक्सेप्टन्स, सहनशक्ती ह्या गोष्टी उरतच नाहीत. पेशन्स झिरो होतो. त्यावेळी कृष्णाला, विष्णूला अवतार घ्यावा लागतो आणि तो तसा अवतार घेतो. जिथे परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. म्हणजे त्यावेळी अ, जो न्याय आहे त्याचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्परतेने हा अवतार कार्य करत असतो, कर्म करत असतो. आता एक उदाहरण सांगते मी. छोटीशी गोष्ट आहे.
म्हणजे रामायणामध्ये आपण बिभीषणाबद्दल अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत, परंतु म्हणजे त्याला घरकाभेदी म्हणून पण आपण म्हणतो. परंतु मला एक सांगा, की बिभीषणाने जे केलं ते खरंच चुकीचं होतं का? कारण बेसिकली रावण आणि बिभीषण हे बंधू होते आणि बिभीषण रावणासोबत होता. कारण रावणाला ग्रेट नॉलेज प्राप्त झालं होतं, ज्याच्यामुळे तो अधर्माच्या मार्गावरतीच चालला होता. म्हणजे त्याने काय सांगितलं होतं सगळ्यांना, की सगळ्यांनी फक्त माझीच पूजा करायची, सगळ्यांनी फक्त माझंच म्हणणं ऐकायचं. आणि त्याने एक भीती पसरवली होती सगळ्या म्हणजे आपण खूप वेळा ऐकतो की त्याला तिन्ही म्हणजे 10 लोकांमध्ये त्याला मान्यता होती वगैरे वगैरे. म्हणजे काय, तर सगळीकडे त्याची दहशत होती. परंतु बिभीषण त्याच्यासोबत राहिला, कारण त्याला असं वाटत होतं की आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याला उपदेश करून आपण त्याला धर्माच्या मार्गावरती किंवा कुठे ना कुठे आपण त्याला चेक देऊ शकतो त्याच्या इगोला. कारण इगोमुळे तो इतका हॉरिबल पर्सन झाला रावण, इतका टेरेबल पर्सन झाला, की ज्याचा ताप सगळ्यांना होऊ लागला. एव्हरी पर्सन ऑन धिस अर्थ हा रावणाच्या भयाखाली, रावणाच्या जाचाखाली जगू लागला. म्हणजे ज्यांना ध्यान करायचंय, त्यांना तो ध्यान पण करू देत नसे. जे काही चांगल्या गोष्टी करतायत, अशा लोकांना पण तो अडथळा आणू लागला. सो इतका तो टेरेबल पर्सन झाला. आणि विभीषण त्याच्यासोबत राहिला, कारण की त्याला वाटलं आपण कुठे ना कुठे प्रत्येक वेळी आपण त्याला गाईड करू. कुठे ना कुठे, कधी ना कधी त्याला रिअलाईज होईल. परंतु हे करता करता कुठे ना कुठे विभीषण सुद्धा त्याच्या हातून सुद्धा अधर्माचे काही गोष्टी केल्या गेल्या किंवा कुठल्या प्रकारे अधर्माचा पुरस्कार, अन्यायाचा पुरस्कार हा बिभीषणाकडनं झालाच. आणि म्हणूनच ज्यावेळी त्याने रामाकडे येण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट तो होता. मोठा निर्णय होता. अनेक लोकं अनेक गोष्टी बोलू शकतात, की तो घर का भेदी होता, त्याने असं केलं, त्याच्यामुळे रावण मेला वगैरे, वगैरे. परंतु त्याने जे केलं, ते अतिशय साहसी निर्णय होता, धाडसी निर्णय होता आणि त्याने धर्माच्या मार्गावरती तो आला आणि रामासोबत त्याने पुढचं आयुष्य रामाच्या गाईडन्स खाली त्याने घालवलं. तर रामाने सुद्धा विभीषणाला आपल्या छत्रछायेखाली घेतलं. त्याच्याकडे जे नॉलेज होतं, त्याचा रामाने कधीही मिसयूज केला नाही. म्हणजे रावणाचा प्राण कुठे आहे, हे रामाने स्वतः विभीषणाला विचारलं नाही. ज्यावेळी विभीषणाला स्वतःला वाटलं, की मी हे सांगणं आवश्यक आहे रामाला, त्यावेळी त्याने स्वतः येऊन रामाला सांगितलं. सो रामाने त्याला एक्सप्लॉइट पण नाही केलं. त्याच्या जे त्याचं अंतस्थ नॉलेज होतं लंकेमधलं, लंकेतल्या लोकांबद्दल, त्याचा स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी रामाने फायदा घेतला नाही. परंतु अ, अशा गोष्टी म्हणजे पुन्हा-पुन्हा घडतात. जसं काही काळानंतर महाभारत घडलं हिंदू मायथॉलॉजीमध्ये. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं म्हणजे शकुनीने फार मोठा रोल प्ले केला. तर किती अधर्म होता तेव्हा, शकुनीच्या मनामध्ये किती अधर्म होता. तर मुळात दुर्योधन हा अहंकारी होता. त्याला सत्ता हवी होती, त्याला सगळं उपभोग हवा होता. आणि शकुनी वॉज ऑल्वेज हॅव्हिंग हेट्रेड टुवर्ड्स हस्तिनापूर डिनास्टी. कारण त्याच्या बहिणीला एका अंध राजपुत्राशी लग्न करावं लागलं. हा त्याला खूप मोठा अन्याय स्वतःवरती वाटला होता. आणि म्हणून त्याने दुर्योधनाचा वापर केला स्वतःचे गोल्स अचीव्ह करायला. म्हणजे हस्तिनापूरला आपण नेस्तनाबूत करायचं यासाठी त्याने दुर्योधनाचा उपयोग केला. त्याचा अहंकार तो वाढवत गेला. त्याच्याकडे जे फासे होते, ज्याच्या बळावरती बऱ्याच गोष्टी घडल्या, त्याच्या वडिलांच्या अस्थीचे त्याने ते फासे केले होते. किती अधर्म असावा म्हणजे. किती न्यायापासून दूर माणसाने जावं. तर याची ही एक्स्ट्रीम एक्झाम्पल्स आहेत. ज्या वेळी असं घडतं, त्यावेळी कृष्णाचा अवतार, विष्णूचा अवतार, देवाचा अवतार हा मनुष्यांना गाईड करण्यासाठी जन्म घेतो आणि तो करेक्ट पाथवरती लोकांना आणतो.
आणि मग हे करत असताना म्हणजे आपल्या जगामध्ये अनेक प्रकारची लोक असतात. तर काही जण अवेअर असतात, काही जण अजिबातच अवेअर नसतात. तर अशा सगळ्यांना घेऊन पुढे जाणं हे त्या अवतार कार्याला करायला लागतं किंवा या मोठ्या मंडळींना हे करावं लागतं. सो ते ते कसं करू शकतात, ह्याबद्दल आपण पुढच्या फेलोशिप ऑफ द फ्लूटमध्ये बघूया. आत्ता तरी आपल्याला एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, की बिकम फ्रेंड ऑफ कृष्णा आणि त्याने जे सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्या विश्वासाने त्या एक मित्र म्हणून ॲक्सेप्ट करणं, हे आपलं कर्तव्य आहे. ज्याच्यामुळे आपण अवेअर होऊ शकतो आपल्या हायर गोल्सबद्दल, आपल्या स्वामीबद्दल आणि आपल्या साधनेच्या मार्गावरती आपण दृढ राहू शकतो. सो याच नोटवरती आपण फेलोशिप ऑफ द फ्लूट इथे संपवतोय.